Today's question: starting or restarting a computer is called multitasking. False answer है. Starting and restarting of the computer is called as booting. Capacity of a storage device is usually measured in terms of meter. False answer है. Capacity of a storage device is usually measured in terms of bytes. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही बाईट्समध्ये मोजली जाते. हे मीटर चुकीचं आहे. CRT and flat panel are types of printers. False आहे. CRT means cathode ray tube आणि flat panel monitors हे मॉनिटरचे प्रकार आहेत. The functions of a mouse and trackball are different. माऊस आणि ट्रॅकबॉलचं फंक्शन वेगळं आहे. फॉल्स आहे. माऊसचे एकूण 6 प्रकार किंवा 6 डिझाईन्स आहेत. मेकॅनिकल माऊस, ऑप्टिकल माऊस, वायरलेस माऊस, ट्रॅकबॉल. ट्रॅकबॉललाच रोलर बॉल असं देखील म्हणतात. त्यानंतर पॉइंटिंग स्टिक जो कीबोर्डच्या बरोबर मध्ये असतो आणि टच सरफेस किंवा टच पॅड. टच सरफेस किंवा टच पॅड हा लॅपटॉपवरती असतो. बोटांच्या साहाय्याने फिंगर मुवमेंट्स करून माऊस पॉइंटर कंट्रोल करता येतात. हे सर्वचे सर्व प्रकार माऊसचे आहेत आणि या सर्व प्रकाराच्या माऊसचं एकच फंक्शन आहे, पॉइंटर कंट्रोल करणं. मग काही वेळा फिंगरच्या साहाय्यानं, ओके, काही वेळा पॉइंटिंग स्टिक जे कीबोर्डच्या बरोबर मध्ये असतं त्याच्या साहाय्यानं. एनी हाव पॉइंटर कंट्रोल करणं हे माऊसचं काम असतं. सो माऊस अँड ट्रॅकबॉल आर डिफरंट. दॅट इज फॉल्स आन्सर. रायटिंग इज द प्रोसेस ऑफ सेव्हिंग इन्फॉर्मेशन टू द सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये इन्फॉर्मेशन सेव्ह करण्याच्या प्रोसेसला किंवा प्रक्रियेला रायटिंग असं म्हणतात. बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वे ऑफ कम्युनिकेटिंग यूजिंग द इंटरनेट. खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर कम्युनिकेट करण्यासाठी करता येणार नाही इंटरनेटवरती. ईमेलिंगच्या साहाय्याने आपल्याला कम्युनिकेट करता येतं. आपण ईमेल पाठवू शकतो. इन्स्टंट मेसेजिंग हा एक प्रकार उपलब्ध आहे. IM म्हणजे इन्स्टंट मेसेजिंग आणि चॅट रूम्स हा देखील पर्याय उपलब्ध आहे. फॉर्मॅटिंग हा कुठला प्रकार उपलब्ध नाही इंटरनेटवरती. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स रिकग्नाइज बोथ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स अँड ट्राय टू कनेक्ट देम ॲज फार ॲज पॉसिबल. ट्रबल शूटिंग प्रोग्राम हे युटिलिटी प्रोग्राम किंवा सर्व्हिस प्रोग्रामचे एक उदाहरण आहे आणि यामुळे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर यामधील समस्या किंवा प्रॉब्लेम्स ओळखल्या जाऊ शकतात आणि काही ठिकाणी ते सुधारण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. याचं उत्तर बरोबर आहे. ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स आर यूज टू रिकग्नाइज अँड करेक्ट प्रॉब्लेम्स इन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. बरोबर आहे. द सिस्टीम बोर्ड इज ऑल्सो नोन ॲज मेन बोर्ड ऑर मदरबोर्ड. याचं उत्तर बरोबर आहे. सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असं देखील म्हणतात. अँड इट इज अ कम्युनिकेशन गेटवे ऑफ ऑल द कंपोनंट्स ऑफ द कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटरमध्ये जेवढे पण उपकरणं आहेत हे सर्व उपकरणं मदरबोर्डच्या सहाय्याने एकमेकाशी कम्युनिकेट करतात. ए कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट डिव्हायसेस इंटू वन युनिट इज नोन ॲज. बऱ्याच वेळा एकाच युनिटमध्ये वेगवेगळ्या डिव्हायसेसचा संयोग किंवा समावेश केला जातो. मल्टी फंक्शन डिव्हाइस. एकाच उपकरणामध्ये प्रिंटिंग, स्कॅनिंग, झेरॉक्स, फॅक्स अशा बऱ्याच प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध असतात. याला मल्टी फंक्शनल डिव्हाइस किंवा AIO ऑल इन वन डिव्हाइस असंही म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस. हार्ड डिस्क इज नॉट पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे छोट्या आकाराची आणि रिमूव्हेबल असणारी. हार्ड डिस्क इज नॉट पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस. These typically appear as underlined, colored text and images. हायपरलिंक जे असतात इंटरनेटवरती हे 2 डॉक्युमेंटला जोडण्याचं काम करतात. एका वेबपेजमधून दुसऱ्या वेबपेजमध्ये जाण्यासाठी आपण हायपरलिंकचा वापर करतो आणि अशा हायपरलिंक जनरली कलर्ड टेक्स्ट शक्यतो ब्ल्यू कलरमध्ये असतात. काही ठिकाणी कलर वेगळा पण असू शकतो. अंडरलाईन किंवा काही ठिकाणी इमेजेसचा पण वापर हायपरलिंकसाठी केला जातो. व्हॉट इज URL. URLचा अर्थ आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर.
and URL means the address, name, address of the website. हा चौथा ऑप्शन बरोबर आहे. द ॲड्रेस ऑफ अ रिसोर्स ऑन द वर्ल्ड वाईड वेब. रिसोर्स म्हणजेच वेबपेज, वेबसाईट, वेब ॲप्लिकेशन आणि अशा प्रकारच्या वेबसाईट, वेब ॲप्लिकेशन किंवा अशा प्रकारच्या रिसोर्सेससाठी जो ॲड्रेस असतो त्याला URL असं म्हणतात. द ॲड्रेस ऑर नेम ऑर लोकेशन ऑफ अ रिसोर्स ऑन द वर्ल्ड वाईड वेब. हे उत्तर बरोबर आहे. In MS Access, what do you select if you want to change the view of object? जर आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टचा व्ह्यू बदलायचा असेल तर तुम्ही काय सिलेक्ट कराल? इथे व्ह्यू हा ऑप्शन आपण सिलेक्ट करूया. बिकॉज इन्सर्ट, रिनेम अँड न्यू फील्ड. न्यू फील्ड आपण यूज करतो जर नवीन फील्ड ॲड करायचं असेल तर व्ह्यू ऑप्शन माइट बी करेक्ट. डॅश आर कंपोनंट्स ऑफ सिस्टीम बोर्ड. सिस्टीम बोर्ड म्हणजे मदरबोर्ड, आणि मदरबोर्ड हा एक लार्ज सर्किटरी बोर्ड असतो आणि अशा प्रकारच्या लार्ज सर्किटरी बोर्डवरती बऱ्याच प्रकारचे कंपोनंट्स असतात. नॉर्मली मदरबोर्डला सिस्टीम बोर्ड किंवा मेन बोर्ड असं देखील म्हणतात. आणि या मदरबोर्डवरती बऱ्याच प्रकारचे कंपोनंट्स असतात, बऱ्याच प्रकारचे डिव्हाइसेस असतात, चिप्स असतात. ॲक्च्युली या मदरबोर्डवरती काही सॉकेट्स असतात आणि या सॉकेटच्या सहाय्यानं काही उपकरणं या मदरबोर्डला जोडता येतात, काही इलेक्ट्रॉनिक चिप या मदरबोर्डला जोडता येतात. ॲक्च्युली मायक्रोप्रोसेसर चिप ही एका फॅनच्या पाठीमागे एका सॉकेटमध्येच बसवली जाते. सो मदरबोर्ड किंवा सिस्टीम बोर्डवरती सॉकेट हा कॉम्पोनंट असतो. त्यानंतर या मदरबोर्डवरती बऱ्याचशा बस लाईन्स उपलब्ध असतात. बारीक 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 अशा खूप साऱ्या लाईन्स याच्यामध्ये असतात. एका कॉम्पोनंटमधून दुसऱ्या कॉम्पोनंटमध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी बस लाईनचा वापर केला जातो. सो बस लाईन इज ऑल्सो कॉम्पोनंट ऑफ द सिस्टीम बोर्ड. आणि या मदरबोर्डवरती बऱ्याच प्रकारचे एक्सपान्शन स्लॉट्स पण उपलब्ध असतात. यांना एक्सपान्शन स्लॉट्स किंवा सिम्पली स्लॉट्स असं देखील म्हणतात. बऱ्याच वेळेला काही ॲडॅप्टर कार्ड्स किंवा काही एक्सपान्शन कार्ड्स आपण आपल्या कॉम्प्युटरला जोडून आपल्या कॉम्प्युटरमध्ये काही फंक्शनॅलिटीज आपण वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपल्याला TV ट्यूनर कार्ड जोडता येईल, मोडेम कार्ड जोडता येईल, नेटवर्क कार्ड आपल्याला जोडता येऊ शकेल. त्याचबरोबर ग्राफिक कार्ड हा देखील आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये जोडता येऊ शकेल. तर वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपान्शन कार्ड्स किंवा ॲडॅप्टर कार्ड्स सिस्टीम बोर्डला म्हणजेच कॉम्प्युटरला जोडण्यासाठी आपण स्लॉट्सचा वापर करू शकतो. TV ट्यूनर कार्डचा वापर केला जातो TV कॉम्प्युटरमध्ये पाहण्यासाठी. ग्राफिक कार्ड, ॲक्च्युली ग्राफिक कार्डवरती एक विशेष प्रकारचा ग्राफिक प्रोसेसर असतो ज्याला ग्राफिक को प्रोसेसर असं देखील म्हणतात, जो आपल्या कॉम्प्युटरमध्ये 3D इमेजेसच्या प्रोसेसिंग रिक्वायरमेंट्स फुलफिल करतो. नेटवर्क कार्डचा वापर नेटवर्कला जोडण्यासाठी, एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला जोडण्यासाठी केला जातो. सो सॉकेट्स, बस लाईन्स अँड स्लॉट्स, all the three are components of the system board. Taskbar convert the programming instructions written by programmers into a language that computer understand and process. False answer आहे. ॲक्च्युली काही लँग्वेज ट्रान्सलेटर्स असतात आणि हे लँग्वेज ट्रान्सलेटर्स प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले इन्स्ट्रक्शन्स कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतात. बरेचसे प्रोग्रॅमर्स वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅमिंग लँग्वेज वापरून सॉफ्टवेअर्स क्रिएट करतात आणि अशा प्रकारचे प्रोग्रॅमर जेव्हा प्रोग्रॅमिंग इन्स्ट्रक्शन्स काही लँग्वेजमध्ये टाईप करतात ते कॉम्प्युटरला समजेल अशा स्वरूपामध्ये कन्वर्ट करण्यासाठी लँग्वेज ट्रान्सलेटर असं वापरतात. फॉर एक्झाम्पल, सी कंपायलर. सी ही लँग्वेज आहे आणि सी कंपायलर हा एक लँग्वेज ट्रान्सलेटर आहे विच कन्वर्ट्स द इन्स्ट्रक्शन्स रिटन बाय प्रोग्रामर्स into a language that computer can understand and process. Taskbar is actually a long horizontal bar at the bottom of the screen. It displays all the current tasks and currently opened items. So this is false. Practical मध्ये काही नवीन प्रश्न आहेत का आपण शोधूया. Cut, copy, paste, rename, we know that. इथे एक प्रश्न आपण सोडून पाहूया. In the given MS Word document, replace the word element with the word part throughout the document. हा एक प्रश्न आला होता. तर या डॉक्युमेंटमध्ये
होम टॅबमध्ये रिप्लेस या बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला फाइंड व्हॉटमध्ये टाईप करायचं आहे इलेमेंट आणि रिप्लेस विथ यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे पार्ट. रिप्लेस ऑल या बटनला क्लिक करा. ऑल डन, वी मेड 11 रिप्लेसमेंट्स. ओकेला क्लिक करा, क्लोज करा आणि देन सबमिट. नेक्स्ट ऑप्शन आहे अप्लाय ड्रॉप कॅप इन मार्जिन इफेक्ट टू द फर्स्ट सेंटेन्स इन गिवन डॉक्युमेंट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप इन मार्जिन हा इफेक्ट अप्लाय करा. तुम्ही पहिलं वाक्य सिलेक्ट करा किंवा पहिलं अक्षर सिलेक्ट केलं तरी चालेल. इन्सर्ट टॅबमध्ये ड्रॉप कॅप नावाचं एक ऑप्शन इथे उपलब्ध आहे टेक्स्ट नावाच्या कमांड ग्रुपमध्ये. इथे इन मार्जिन ही स्टाईल आपल्याला अप्लाय करायची. ड्रॉप कॅप संदर्भात अजून एक प्रकारचा प्रश्न असा आहे की ड्रॉप कॅप काढून टाका. जर ड्रॉप कॅप इफेक्ट काढून टाका असा प्रश्न असेल, जे पहिलं अक्षर मोठं किंवा लार्ज साईजमध्ये फॉर्मॅट झालेलं आहे त्याला सिलेक्ट करून नन करू शकतो. आता आपल्याला इन मार्जिन हा इफेक्ट हवा आहे. सबमिटला क्लिक करूया. लाईन स्पेसिंग चेंज करता येईल. नेक्स्ट आहे मूव द वर्कशीट ऑक्टोबर टू द पोझिशन आफ्टर शीट 1. एक्सेलमध्ये एक प्रश्न आहे, वर्कशीट ऑक्टोबर मूव करा आणि शीट 1 नंतर ऑर्गनाईज करा, शीट 1 नंतर ठेवा. डायरेक्टली क्लिक करून तुम्ही असं ड्रॅग करू शकता माऊसच्या सहाय्यानं, किंवा या शीटला राईट क्लिक करा, मूव और कॉपी या ऑप्शनला क्लिक करा आणि मूव और कॉपी शीला क्लिक केल्यानंतर आफ्टर शीट 1 आपल्याला हवं आहे. मग आपण इथे काय करूया, मूव टू एंड या बटनला क्लिक करूया आणि शीट 1 शेवटी आहे आणि शीट 1च्या नंतर आपल्याला हवे आहे. ओकेला क्लिक करूया. ॲक्च्युली ते बरेचसे शीट्स आहेत पण आपल्याला ऑक्टोबर ही शीट 1च्या नंतर हवी होती. हा क्वेश्चन पुन्हा एकदा सॉल्व करूया आपण. मूव द वर्कशीट ऑक्टोबर टू द पोझिशन आफ्टर शीट 1. माऊसच्या सहाय्याने डायरेक्टली देखील आपल्याला करता येईल. सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे. शीट 1च्या नंतर ही शीट मूव करायची, किंवा तुम्ही मूव और कॉपी या ऑप्शनचा वापर देखील करू शकता. एक्सेलमध्ये एक नवीन प्रश्न आहे. इन द गिवन स्प्रेडशीट इन्क्रीज इंडेंट ऑफ सेल रेंज D4 टू D11 बाय 1 कॅरेक्टर. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज D4 टू D11 या सेलची रेंज या सेलमध्ये असणाऱ्या कंटेंटचं इंडेंट 1 कॅरेक्टरने वाढवा. तर इंडेंट वाढवायचं असेल तर होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये इन्क्रीज इंडेंट या नावाचं बटन आहे. या बटनला एकदा क्लिक केल्यानंतर एका कॅरेक्टरनं इंडेंट वाढतं. आपल्याला त्या एकाच कॅरेक्टरनं इंडेंट वाढवायला सांगितलं. काही ठिकाणी 2 कॅरेक्टर 3 कॅरेक्टर असा जर प्रश्न असेल तर इथे 2 वेळा क्लिक करायला लागेल. आता आपल्याला एकाच कॅरेक्टरनं इंडेंट वाढवायचं आहे म्हणून मी या बटनला क्लिक केलं, इन्क्रीज इंडेंट. अजून एकदा क्लिक केलं तर 2 कॅरेक्टरनं वाढेल. हा क्वेश्चन पुन्हा सॉल्व करूया आपण. इन द गिवन स्प्रेडशीट इन्क्रीज इंडेंट ऑफ सेल रेंज D4 टू D11 बाय 1 कॅरेक्टर. D4 टू D11 हे सेल सिलेक्ट करा. इन्क्रीज इंडेंट या बटनला एकदा क्लिक करा. एका कॅरेक्टरनं इंडेंट वाढेल. इंडेंट म्हणजे बॉर्डरपासून अक्षरापर्यंत असणारं स्पेस. सबमिटला क्लिक करूया. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट न्यू स्लाइड विथ 2 कंटेंट लेआउट ॲट द एंड. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी 2 कंटेंट लेआउट असणारी नवीन स्लाईड इन्सर्ट करा. तर शेवटचा स्लाईड सिलेक्ट करा. न्यू स्लाईडमध्ये 2 कंटेंट अशी लेआउट असणारी एक स्लाईड इन्सर्ट करायची. ॲड न्यू 4 स्लाइड्स इन द गिवन प्रेझेंटेशन. ॲड अ टेक्स्ट ऑफिस इन फर्स्ट स्लाइड. व्ह्यू द प्रेझेंटेशन इन नोट्स पेज व्ह्यू. 4 नवीन स्लाईड ॲड करायचे. फर्स्ट स्लाईडला सिलेक्ट करूया. 1 2 3 4 4 वेळा एंटर प्रेस करूया. त्यानंतर पहिल्या स्लाईडमध्ये ऑफिस हा टेक्स्ट टाईप करायचा आहे. हा टेक्स्ट टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅबमधून टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करणं आवश्यक आहे. जरी इथं एक्झिस्टिंग प्लेस होल्डर असतील तरी नवीन टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये तुमचा टेक्स्ट टाईप करा. आणि त्यानंतर प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यूमध्ये पाहायचं आहे. तर व्ह्यू टॅबमध्ये नोट्स पेज व्ह्यू या ऑप्शनला क्लिक करायचं. इंटरनेटमध्ये हा एक प्रश्न आपण सॉल्व करूया. विजिट द वेबसाईट www.rediff.com अँड सेट दिस पेज ॲज होम पेज. एखाद्या वेबपेजला आपल्याला होम पेज सेट करता येईल.
www.rediff.com या वेबसाईटचं नाव टाईप करूया आणि या पेजला होमपेज म्हणून सेट करायचं आहे. तर टूल्समध्ये इंटरनेट ऑप्शन्स या बटनला क्लिक करा आणि यूज करंट या बटनला क्लिक करायचं. तर करंट वेबसाईटचं नाव इथे अपियर होतं. अप्लाय, ओके अँड देन सबमिट. अप्लाय आर्टिस्टिक पेज बॉर्डर टू द गिवन वर्ड डॉक्युमेंट. वर्ड डॉक्युमेंटला आर्टिस्टिक पेज बॉर्डर अप्लाय करा. काही वेळेला बॉक्स बॉर्डर अप्लाय करायला सांगतील, काही वेळेला आर्टिस्टिक बॉर्डर अप्लाय करायला सांगतील. डिझाईन टॅबमध्ये पेज बॉर्डर या ऑप्शनला क्लिक करा. जर बॉक्स बॉर्डर सांगितले असेल तर बॉक्स बटनला क्लिक करा. बॉक्स बॉर्डर म्हणजे सिंपल बॉर्डर अप्लाय होते. वी डोंट वॉन्ट सिंपल, वी वॉन्ट आर्टिस्टिक बॉर्डर. इथून कुठलाही एक आर्टिस्टिक बॉर्डरचा प्रकार चूज करा, ओके करा अँड देन सबमिट. In the given document, split all text into 3 columns. Set 0.6 spacing between columns. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करायचे. तर आधी सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा, कंट्रोल ए प्रेस करा. पेज लेआउट टॅबमध्ये कॉलमला क्लिक करा. जर फक्त 3 कॉलममध्ये स्प्लिट करायचं असेल तर इथून 3ला क्लिक करा. पण इथे आपल्याला 3 कॉलममध्ये स्प्लिट पण करायचं आहे आणि 2 कॉलमच्या मध्ये 0.6 इतकी स्पेस पण मेंटेन करायची. म्हणून आपण मोर कॉलम या ऑप्शनला क्लिक करूया. इथून देखील आपल्याला 3 कॉलम सिलेक्ट करता येईल. नंबर ऑफ कॉलम जास्त असतील तर इथे पण आपल्याला सिलेक्शन करता येणार आहे. इथे आपल्याला इन्क्रीमेंट करता येईल नंबर ऑफ कॉलम 3, 4, 5 वॉटेवर. आणि स्पेसिंग इथे आपल्याला डिफाईन करायचं आहे 0.6 आणि आता ओकेला क्लिक करायचं. असाच अजून एक प्रश्न आहे. इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लिट ऑल द टेक्स्ट इंटू 3 कॉलम्स. इथे 2 कॉलममधली जागा ठेवायला सांगितलेली नाही आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा. सिम्पली सिलेक्ट ऑल करू शकता. पेज लेआउट, कॉलम, 3 कॉलम्स. एक्सेलमध्ये सॉर्टिंग करताना इथे काही विद्यार्थी मिस्टेक्स करतात. कॉलम डी हा Z to A ऑर्डरमध्ये सॉर्ट करा आणि एक्सेलमधला डेटा अरेंज करा. काही विद्यार्थी कॉलम डी कम्प्लिटली सिलेक्ट करतात. कॉलम डी जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा कॉलम डीमध्ये ॲक्च्युली डोनर्स नेम हे टायटल आहे. ॲक्च्युली वरती काही हेडिंग्स पण दिलेले आहेत. तर सिलेक्शन करत असताना कॉलम डीमध्ये डोनर्स नेम किंवा जे काही हेडिंग आहे त्या हेडिंगच्या सेलपासून सर्व सेल सिलेक्ट करायचे. किंवा त्या सेलमध्ये कर्सर ठेवला तरी चालेल. सिलेक्शन करायची आवश्यकता नाही आहे. त्या सेलमध्ये कर्सर ठेवला तरी चालेल. आणि आता Z to A सॉर्ट अँड फिल्टरमध्ये Z to A किंवा A to Z क्लिक करायचं. जेव्हा असा मेसेज येईल की तुम्ही जो सिलेक्शन केलेलं आहे त्या सिलेक्शनच्या शेजारी पण डेटा आहे, तुम्हाला सिलेक्शन एक्सपांड करून सॉर्ट करायचं आहे का करंट सिलेक्शन सॉर्ट करायचं आहे. करंट सिलेक्शन सॉर्ट करू शकतो. काही वेळेला असाही प्रश्न असू शकतो की कॉलम डी सॉर्ट करायचं आहे पण कॉलम डी प्रमाणे संपूर्ण टेबल सॉर्ट झाला पाहिजे. तर सिम्पली तुम्हाला डोनर्स नेममध्ये कर्सर किंवा सिलेक्शन ठेवायचं आहे. सेल कुठलाही सिलेक्ट करायचं आहे आणि Z to Aला क्लिक करायचं आहे. आत्ता देखील असं केलं तरी चालेल आणि सबमिटला क्लिक करूया. चार्ट स्टाईल आपल्याला चेंज करता येईल. ओपन शीट चार्ट 1 अँड अप्लाय चार्ट स्टाईल टू 12. सिम्पली इथे एक चार्टची शीट दिलेली आहे. त्या चार्ट 1 या शीटला सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये एक चार्ट आहे. या चार्टला सिलेक्ट केल्यानंतर चार्ट स्टाईल आपल्याला बदलायची आहे आणि चार्ट स्टाईल आपल्याला स्टाईल 12 सर्वात शेवटची स्लाईड आहे, सर्वात शेवटची स्टाईल आहे स्टाईल 12. ही स्टाईल अप्लाय करून सबमिट करायचं. एक्सेलमध्ये एक प्रश्न आहे. इन द गिवन स्प्रेडशीट यूज फॉर्मॅट पेंटर टू कॉपी द फॉर्मॅटिंग ऑफ सेल A1 अँड अप्लाय इट टू सेल A5. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल A1चा फॉर्मॅट कॉपी करा आणि A5ला अप्लाय करा. A1 या सेलला सिलेक्ट करा. इथे फॉर्मॅट पेंटर नावाचं बटन आहे. हा फॉर्मॅट कॉपी करतो. या बटनला क्लिक केल्यावर आपला माऊस पॉइंटर एअरब्रश सारखा होतो. आता आपल्याला A5ला क्लिक करायचं. सेम फॉर्मॅट अप्लाय होतो. नेक्स्ट आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट फुटर टेक्स्ट कंपनी प्रोफाईल इन ऑल द स्लाइड्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमध्ये कंपनी प्रोफाईल हे फुटर इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅबमध्ये हेडर फुटर या ऑप्शनला क्लिक करा.
फुटर नावाचा चेकमार्क ऑन करा आणि इथे टाईप करा कंपनी प्रोफाईल, अप्लाय टू ऑल. इथे खाली ते कंपनी प्रोफाईल शब्द दिसतोय आपल्याला पहिल्या स्लाईडमध्ये. इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट रेक्टँगल शेप. कोणताही शेप इन्सर्ट करायचा आहे तर इन्सर्ट टॅबमध्ये शेप नावाचा मेनू आहे. इथे रेक्टँगल्स कॅटेगरीमध्ये पहिलाच ऑप्शन आहे रेक्टँगल. काही वेळेला बेसिक शेप, ॲरोज किंवा फ्लोचार्ट, स्टार्स, बॅनर्स, कॉलआउट्स किंवा ॲक्शन बटन देखील इन्सर्ट करलं जाऊ शकतं. आता एक रेक्टँगल आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. ट्रान्झिशन इफेक्ट आपल्याला अप्लाय करता येऊ शकेल. आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट क्रिएट करणे, टास्क क्रिएट करणे सोपं आहे. विजिट द वेबसाईट something.co.in and save this page under the type web page complete with the name web2. तर एक वेबसाईट या ठिकाणी विजिट करायचं आहे www.educationworld.co.in. एंटर. आता हे वेबपेज कंप्लीट या टाईपमध्ये web2 या नावाने सेव्ह करायचं आहे. म्हणजे फाईलमध्ये क्लिक करून सेव्ह ॲजला क्लिक करायचं आहे. सर्वात आधी इथे एक नाव टाईप करा web2 आणि वेबपेज टाईप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे वेबपेज कंप्लीट. सेव्ह करा. ओपन द गिवन फोल्डर ऑफ गिवन ईमेल अकाउंट अँड ओपन द मेल ऑफ डेट 6 डिसेंबर. इनबॉक्सला क्लिक करायचं आहे. इनबॉक्सला क्लिक करा आणि 6 डिसेंबरचा जो मेल आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे. त्या सब्जेक्ट लाईनला क्लिक करायचं, तो मेल ओपन होतो. विंडोजमध्ये हा एक प्रश्न आहे, ओपन flag.txt फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, डिलीट ऑल टेक्स्ट फ्रॉम दिस फाईल, सेव्ह द फाईल अँड क्लोज द फाईल. तर सपोर्ट फोल्डरमध्ये फ्लॅग नावाची फाईल आहे ती ओपन करा. सिलेक्ट ऑल करा, कंट्रोल A, डिलीट बटन प्रेस करून सगळं डिलीट करा. त्यानंतर फाईलमध्ये क्लिक करून सेव्ह करा, क्लोज करा आणि त्यानंतर सबमिट. नेक्स्ट आहे रिमूव्ह वॉटरमार्क फ्रॉम गिवन डॉक्युमेंट. काही वेळेस डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क अप्लाय करायला देखील सांगितलं गेलेलं आहे आणि इथे ॲक्च्युली एक वॉटरमार्क अप्लाय केलेलं आहे, एक पिक्चर, एक इमेज अप्लाय केलेली आहे. हे आपल्याला क्लिअर करायचे. डिझाईन टॅबमध्ये वॉटरमार्कमध्ये रिमूव्ह वॉटरमार्क नावाचा ऑप्शन आहे. ॲक्च्युली कस्टम वॉटरमार्कमध्ये क्लिक करून आपण एखादी इमेज, एखादं टेक्स्ट इथे टाईप करून आपण वॉटरमार्क क्रिएट पण करू शकतो, अप्लाय पण करू शकतो. आता आपल्याला इथे रिमूव्ह करायला सांगितलेलं आहे, तर आपण रिमूव्ह नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. तो वॉटरमार्क रिमूव्ह झालेला आहे. सबमिटला क्लिक करूया. पुढचा प्रश्न आहे, इन गिवन प्रेझेंट स्प्रेडशीट यूज इफ फंक्शन इन सेल N4 अँड शो रिझल्ट ट्रू इफ द व्हॅल्यू इन सेल J4 इज ग्रेटर दॅन 50. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये N4, आपण N4 आधी सिलेक्ट करूया. N4 या सेलमध्ये इफ फंक्शन वापरा आणि J4ची किंमत जर 50पेक्षा जास्त आहे तर ट्रू दाखवा. सुरुवातीला इफ टाईप इक्वल टू टाईप करा. इफ हे फंक्शनचं नाव टाईप करा, ब्रॅकेट. इफ या फंक्शनमध्ये 3 आर्ग्युमेंट्स असतात. पहिला आहे लॉजिकल टेस्ट, सेकंड इज व्हॅल्यू इफ ट्रू अँड व्हॅल्यू इफ फॉल्स. लॉजिकल टेस्ट आहे J4 या सेलची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 50 आहे का. कॉमा टाईप करा आणि डबल कोट्समध्ये टाईप करा ट्रू. पुन्हा कॉमा टाईप करा आणि डबल कोट्स एम्प्टी डबल कोट्स टाईप करा. म्हणजे जर J4 या सेलमधली व्हॅल्यू 50पेक्षा जास्त आहे तर ट्रू ही व्हॅल्यू डिस्प्ले होईल, आणि जर नसेल तर काहीच डिस्प्ले नाही होणार, ब्लँक. म्हणून मी डबल कोट्स ब्लँक टाईप केले. आता J4ची व्हॅल्यू 50पेक्षा मोठी आहे म्हणून इथे ट्रू दिसतं. सबमिटला क्लिक करूया. टायमिंग सेट करण्याचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. ॲड ॲडिशनल 7 स्लाइड्स टू द एक्झिस्टिंग प्रेझेंटेशन. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 नवीन स्लाइड्स ॲड करा. स्लाइड शो रन करताना 4थी स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल. डिस्प्ले द 4th स्लाइड ऑटोमॅटिकली आफ्टर 4 seconds while running the slide show. अप्लाय टाइम इफेक्ट फॉर द 3rd स्लाइड. स्लाइड नंबर 3ला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. स्लाइड नंबर 3ला सिलेक्ट केल्यानंतर ट्रान्झिशन टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. ऑन माऊस क्लिक हा ऑप्शन बंद करायचा आहे आणि इथे 4 सेकंद एवढं टायमिंग सेट करायचं आहे आणि सबमिट करा.
ऑल डे इव्हेंट आपण क्रिएट करू शकतो, अपॉइंटमेंट आपण क्रिएट करू शकतो. याहू मेसेंजरमध्ये लॉग इन करायला सांगितलेलं आहे. लॉग ऑन टू याहू मेसेंजर युजिंग द युजर नेम अँड पासवर्ड. युजर नेम दिलेलं आहे JOSEPH123 आणि पासवर्ड दिलेला आहे 12345678 साइन इनला क्लिक केल्यानंतर 1 सेकंड वेट करायचं आहे. कंप्लीट साइन इन झाल्यानंतर नाव दिसेल आणि मग सबमिटला क्लिक करायचं. मोस्टली आपण बरेच क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. थेअरीमध्ये 15 आणि प्रॅक्टिकलमध्ये 22 प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत.